कार्ड स्वच्छ धान्य मोजून धान्य एनपीएस कार्ड धारकांना धान्य डीबीटी कायदा डीबीटी कायदा हम सब एक है हम सब एक है हम सब एक है नाही कुणाच्या बापाचं कमिशन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं देवासी फुकट करणार नाही नाही करणार नाही करणार देवासी फुकट करणार नाही नाही करणार नाही करणार कमिशन वेळेवर मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे कमिशन वेळेवर मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे कमिशन वेळेवर मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मागासलेला धान्य मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मागासलेला धान्य मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे रेंगाळलेली कामे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे कार्ड धारकाची ऑनलाईन रेंगाळलेली कामे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे तब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं तब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं पाटील साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं पाटील साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ देण्यात आले आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी राशन दुकानदार होते उपस्थित। काय प्रमुख मागण्या होत्या तुमच्या त्याच्यात? माझं नाव गंगाधर पवार, तालुका छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अध्यक्ष। आमच्या जे प्रमुख मागण्या आहे, कमिशन आम्हाला जे शासन कमिशन देतं त्याच्यात आमची वाढ झाली पाहिजे, मागणी आमची कमिशन वाढ झाली पाहिजे। जे आम्हाला आज वाटप करतो आम्ही त्याचं जे कमिशन मिळतं ते दर महिन्याला मिळत नाही, 5-5, 6-6 महिने मिळत नाही। तर आमची अशी मागणी आहे की दर 5 तारखेला ते कमिशन मिळालं पाहिजे। दुसरी मागणी अशी की जे आम्हाला धान्य मिळतं शासनामार्फत गोडाऊनहून, ते धान्य आम्हाला एका गोणीला 2 किलो, 2.5 किलो, 1.5 किलो, सर्रास 50 किलो 500 ग्राम कधीच ती गोणी भरत नाही। हर गोणीमध्ये 2 किलो कमी, 1.5 किलो कमी, कधी 2.5 किलो कमी असं गोणीत मिळतं। तर आमची एक मागणी आहे की तुम्ही आम्हाला 50 किलो 500 ग्राम हे धान्य आम्हाला मिळालं पाहिजे, ही आमची हक्काची मागणी आहे। आणि आता केवीसी जे केवीसी करायला लावणार आहे, तर या केवीसी बाहेर करायची म्हणल्यावर खाजगी तुमचे जे महासेवा केंद्र आहे तिथे वर करायची म्हणलं तर 100-50 रुपये 150 रुपये घेतात। मग आम्ही हे फुकट कशी करणार? म्हणजे आम्हाला त्याच्यापैकी 50% तरी ते शासनाने दिलं पाहिजे ना। आता आम्ही करायला तयार आहे, 50% केवीसीची रक्कम आमच्या खात्यावर जमा झाली पाहिजे, अशी आमची एक मागणी आहे। दुसरी अशी की आज जे सगळे महाराष्ट्रभर तालुका ग्रामीण तहसील इथं धरणे आंदोलन आता हे पार पडलं आणि येणाऱ्या 2 तारखेला 2 जुलैला आम्ही कलेक्टर ऑफिसवर हे धरणे आंदोलन करणार आहे आणि कलेक्टरला निवेदन देणार आहे। त्याच्यानंतर शासनाने जर दखल नाहीच घेतली तरी 8 जुलैला आम्ही मुंबई आझाद मैदानावर अख्खे महाराष्ट्रभर एकत्र येऊन आम्ही धरणे आंदोलन करणार आहे। आणि त्याच्यानंतर जर शासनाने आमची दखल नाहीच घेतली तर मग आम्ही आक्रमक भूमिका घेऊ आणि मग आम्ही रस्त्यावर किंवा गोडाऊन किंवा दुकाना त्याच्या बाद मशीन बंद हा कार्यक्रम आमचा त्यावेळेस घडन। आणि मग त्यावेळेस सरकारला मशीन बंद केलं म्हणजे शासनाला जाग होईल किंवा राशन दुकानं सगळ्या महाराष्ट्राच्या बंद आहे, त्यावेळेस सरकारच्या कानावर थोडंसं हे येईल, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहे। तर याच्याशिवाय जे काही आम्हाला अधिकारी थोडे केवीसी करायला किंवा धान्य उचलायला काही अडचणी येतात त्या सुद्धा दूर झाल्या पाहिजे, असं आमची प्रमुख मागणी आहे। मागण्या जे कमी येतात त्याच्यामध्ये तर जे गोडाऊनला माल असतं संबंधित टेंडर जे दिला असतं ते त्याच्यामुळे हा प्रकरण घडतं का? याच्या मागे काही माफी आहे? नाही, आता गोडाऊन किपर आणि तो जो गुत्तेदार कंत्राटदार हे दोन्ही एकच आहे, म्हणजे एक नाण्याचे 2 बाजू समजा, ते दोन्ही एकच आहे। आपण त्याला काय म्हणू, मावस भाऊ समजा, एक उदाहरण आपल्या खेड्यात जे आहे ना, मामाचे मामा तर मावस भाऊ, सख्खे मावस भाऊ राहते ना, ते असे दोन्ही एकच आहे। त्या दोन्हीच्या सल्ल्याने होत असेल असं आमचं मत आहे। आम्हाला धान्य वेळ कमी येतं एवढं आम्हाला माहिती आहे। आज जे आंदोलन झालं असेच आंदोलन प्रत्येक तहसील कार्यालयावर पूर्ण महाराष्ट्रभर तहसील कार्यालयावर, पूर्ण महाराष्ट्रभर। आपलं नाव? गंगाधर पांडुरंग पवार। समोर आंदोलन झालं, काय तुम्ही त्यांना आश्वासन दिलं? मागण्या आम्ही घेतल्या आहेत, त्यांचं निवेदन घेतलं, ते निवेदन आम्ही आता वरती शासनाला पाठवू, त्याप्रमाणे ते जसं त्यांच्याकडनं येईल त्याप्रमाणे कारवाई होईल।
बरेच दिवसात त्यांची मागणी होती. त्यांनी मंत्रालयाला पण पाठपुरावा आपण केला. प्रत्येक मागणी त्यांना शासनाला सादर करत असतो प्रत्येक वेळेस. तर कधीपर्यंत होईल असं तुम्हाला वाटतं सर त्यांचं? हे बघा, शासनाचं आहे, शासनाच्या लेवलवर पॉलिसी मॅटर आहे. त्यांनी जे ज्यावेळेस डिसाईड करतील त्यावेळेस ते होईल. बरं, त्यांना धान्य कमी येऊ लागलं, त्यांची ती बी तक्रार होती का त्यांनी मोजून धान्य आम्हाला मिळायला पाहिजे. काय याच्या मागे धान्य तर सरकारकडून मोजूनच येतं, पण त्याच्यामध्ये कमी येऊ लागलं याच्या मागे काय तुम्हाला काय कोण वाटतं? याच्यामध्ये धान्य चोरी जायला लागलं जाणार नाही, पण आलंय असेल तर ते रेक्टिफाय करावं लागेल. बरं, त्या संदर्भामध्ये तुम्ही चौकशी करणार आहे का काही? आपण तपासणी करून त्याबाबत. चालेल. आपलं नाव सर? खटावकर.